काय मंडळी, खारी बनवताय? थांबा मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. अशी वेगळ्या पद्धतीने खारी बनवा, घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण खूप सारे लेयर्सवाली युनिक अशी खारी बनवणार आहे. दिसायलाही खूप छान दिसते आणि खायला तर खूपच कुरकुरीत असते. चला तर मग रेसिपी बनवू. यासाठी काय करायचं, 2 वाटी मैदा घ्यायचा. मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं एक उभी तेल घालायचं. तेल आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याचा घट्ट असा गोळा बनवायचा. म्हणजे आपण चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा घट्ट असा गोळा बनवायचा. भिजवलेला मैदा 5 ते 10 मिनिट सेट होऊ द्यायचा. तोपर्यंत एका वाटीमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे मैदा घालायचा आणि ते दोन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं. आता दुसरीकडे मैदाही सेट झालेला आहे. त्यामधून एक गोळा घ्यायचा. त्याचे सेम 3 पार्ट करायचे कारण आपल्याला 3 चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. त्यामुळे सेम पार्ट काढून घ्यायचे पिठाचे आणि त्याच्या 3 चपात्या लाटून घ्यायच्या. चपात्या जेवढ्या पातळ करता येतील तेवढ्या पातळ करायच्या. आपण नॉर्मल चपाती करतो त्यापेक्षा नक्कीच पातळ करायच्या. हे बघा मी अशा पद्धतीने तिन्ही चपात्या लाटून घेतल्या आहेत. आता यावर मैदा मिक्स केलेलं तूप लावून घ्यायचं. हाताने व्यवस्थित पसरवायचं. सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे. अशा पद्धतीने तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं. त्यावर वरतून दुसरी चपाती ठेवायची. पुन्हा सेम करायचं. वरतून तूप लावून घ्यायचं पूर्ण पोळीला. पुन्हा तिसरी पोळी ठेवायची आणि तिसऱ्या पोळीलाही वरतून तुपाचा हात लावून घ्यायचा. अशा पद्धतीने तूप आणि मैदा लावून झालं, की पोळीला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचा आणि पोळीची अशी घडी बनवत चालायचं. आता ही बनवलेली घडी पुन्हा लाटून घ्यायची. तुम्ही चौकोनी आकारात अशाच्या अशा लाटली तरी चालेल, म्हणजे आपल्याला नंतर कट करायला सोपं जातं. आता ही पोळी थोडी जाड ठेवायची आहे, खूप पातळ नाही करायची. मी तशीच रेक्टँगल शेपमध्ये पोळी लाटून घेतली आहे. आता बनवलेल्या पोळीच्या कडा काढून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित चौकोन तयार होतो. त्यानंतर मधोमध कट द्यायचा आणि एकदम छोट्या-छोट्या स्ट्रिप अशा कट करायच्या. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा अर्धा इंचालाही कमी अशा स्ट्रिप कट करायच्या. आता 3 स्टेप एकावर एक ठेवून घ्यायच्या आणि दोऱ्याने मधोमध बांधायच्या सेंटरला. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या स्ट्रिप्स 3-3च्या सेटमध्ये बांधून घ्यायच्या. सगळ्या सोबत एकदम बांधायच्या आणि सोबत तळायच्या. कढईमध्ये तळण्या इतपत तेल घ्यायचं आणि तेल तापलं की सर्व स्ट्रिप्स तेलामध्ये तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपल्या मस्त अशा स्टार शेपमध्ये खारी तयार होतात. तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर फुलतायत तेलामध्ये. खूप सुंदर आकार आलेला आहे आणि खूप साऱ्या लेयर्स पण पडलेल्या आहेत. खूपच छान. छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या दोन्ही बाजूने मस्त. हे बघा. खूपच सुंदर रंगही आलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व खारी तळून घ्यायच्या. असं वेगळ्या पद्धतीने बनवून मुलांना जर खायला दिलं तर तेही नक्की आवडीने खातील. खायलाही खूप खुसखुशीत असतात आणि दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने खारी बनवून बघा. तुमची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा. म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटू अशाच चटकदार आणि मजेदार रेसिपींसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.